पावसाळ्यापूर्वीच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे महापालिकेकडून धोकादायक वृक्ष आणि फांद्यांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा वृक्षांची आणि फांद्यांची छाटणी करण्यात येणार असून यासाठी महापालिकेच्या ताफ्यात हायड्रोलिक एरियल लिफ्ट असलेली 5 वाहनं दाखल झाली आहेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडतात, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचं नुकसान होण्याची शक्यता असते. तसंच झाडांच्या फांद्या आणि विद्युत तारा यांचा संपर्क होऊन अपघात होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे प्रभागनीय सर्वेक्षण करून संभाव्य धोके ओळखले जात आहेत. उन्हाळ्यात झाडांची सावली नागरिकांना मिळावी आणि झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित राहावी यासाठी मे महिन्याच्या मध्यापासून छाटणीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदा बोलेरो पिकअप वाहनांवर बसवलेल्या दुहेरी स्विंग आर्म यंत्रणेच्या 10 मीटर उंचीपर्यंत कार्यरत हायड्रॉलिक एरियल लिफ्टचा वापर केला जाईल. ही यंत्रणा पारंपरिक शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून उंच वृक्षांच्या फांद्यांची जलद आणि सुरक्षित छाटणी करण्यास मदत होईल. दरम्यान मागील काही वर्षात ठाण्यात वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 2017 मध्ये पाचपाखाडी येथे एक झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसंच मागील वर्षी 7 मे रोजी रिक्षावर झाड कोसळल्यानं एका तरुणाचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान सर्वेक्षण सुरू असतानाच रस्त्यावर झुकलेल्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचं काम वृक्ष प्राधिकरण विभागानं सुरू केले. दरवर्षी मे आणि जून महिन्यात वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात असून यंदा होणारी टीका लक्षात घेऊन महापालिकेनं नियोजित वेळेपूर्वीच सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, चौक, बस थांबे तसंच रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची पाहणी करण्यात येत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसंच लोकांना संमोहित करून 3 जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली जात नाही असा आरोप गुंतवणूकदारांनी एका पत्रकार परिषदेत केलाय. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून 3 आरोपींना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्वांनाच जेरबंद करावे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचं कौतुक करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन देखील प्रधान यांनी केले. शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचं आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश केला. श्रीजी विले कोऑपरेटिव्ह सोसायटी नितीन कंपनी समोर राहणारे सचिन बाळकृष्ण राणे, प्रीती सचिन राणे यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेसच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी गुंतवणूकदारांना सागर करिवर्डेकर मार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचं आमिष दाखवल्याचं प्रधान यांनी सांगितलं. डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी 1246 गुंतवणूकदारांची नोंदणी केली, ज्या अंतर्गत 1985 कोटी रुपये गुंतवले गेले. प्रीती राणे या लोकांना जाळ्यात ओढायच्या आणि पैसे करिवडेकराच्या खात्यात जमा करायला सांगायच्या. विश्वास संपादन करण्यासाठी करिवडेकरसोबत एक सामंजस्य करारही करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरी केली होती. ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते त्या खात्यातून राणे कुटुंबियांचे नातेवाईक, ज्यात त्यांचे आई वडील, भाऊ आणि बहीण यांचा समावेश आहे, यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाली. या सर्वांना सहआरोपी करावे अशी मागणीही प्रधान यांनी केली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी रोजी सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्या विरोधात FIR दाखल केलाय. सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत. तर या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे हिच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचंही समजतंय. या तिघांनाही तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रधान यांनी केली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे देऊन सचिन राणे, प्रीती राणे आणि सागर करिवडेकर यांच्या कुटुंबियांनी कोट्यवधी रुपये कमावले असून त्यांच्या बँक स्टेटमेंटनुसार त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. अशा प्रकारे काही इन्व्हेस्टरने आपली भेट घेतली होती. काय नेमकं त्याचं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादीची काय मागणी? या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे. 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून
180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे. 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणे दाम्पत्य आता काही न देता फरार झालेला आहे. आमची EOW ला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे. तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका. कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही. त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं. आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो. मागील अनेक वर्ष रखडलेल्या ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झालाय. नुकताच रेल्वे बोर्डानं आर्थिक तरतूद करण्यास मान्यता दिली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. या रेल्वे स्थानकातून रोज किमान 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुलुंड आणि ठाणे दरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्याला मंजुरी देखील मिळाली होती. नवीन स्थानक परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेनं केला असून रेल्वे स्टेशन बांधण्याची जबाबदारी रेल्वेकडे देण्यात आली होती. त्याकरिता ठाणे महापालिका रेल्वे प्रशासनाला 190 कोटी रुपये देणार होती. परंतु मागील काही वर्ष महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनल्यानं महापालिकेने रेल्वे प्रशासनाला आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. परंतु रेल्वे मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं मागील काही वर्ष रेल्वे स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची मागील वर्षी 24 जुलै रोजी भेट घेऊन आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. त्याला यश आलं असून मार्च महिन्याच्या शेवटच्या बैठकीत विस्तारित रेल्वे स्थानकाकरिता रेल्वे 256 कोटींचा निधी देणार असून त्याची निविदा देखील रेल्वे मंत्रालय काढणार आहे. ठाणे महापालिका या कामावर देखरेख ठेवण्याचं काम करणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलं असून पुढील 2029 पर्यंत हे रेल्वे स्थानक ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडलीय. एक सिमेंट मिक्सर आणि काळी पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणंही कठीण झाले. मिळालेल्या माहितीनुसार पांजार पुलावर हा मोठा अपघात झाला असून आज सकाळी 11:15 ही घटना घडली.
इको गाडीतून मुरबाडमधील काही रहिवासी कल्याणला जात होते. याच दरम्यान पांजार पुलावर हा अपघात झाला. अपघातात एक आजी आश्चर्यकारकरित्या बचावलीये. प्रवाशांनी भरलेली इको कार महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरनं तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 12 प्रवासी होते. त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतकरणानं केलं. टिटवाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय. पोलिसांनी मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केला नसला तरी मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला हे अद्याप समजू शकलं नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. आपल्या अजरामर आवाजानं 8 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाचा एक अध्याय संपल्याची भावना व्यक्त होते. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्यानं त्यांना शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान काल त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. तर आज दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परंतु आशा भोसले यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र, कला क्षेत्र तसंच राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरलीये. प्रत्येकानं सोशल मीडियावर आशा भोसले यांच्याविषयी भावनिक पोस्ट शेअर केलीये. ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के यांनी देखील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याविषयी सोशल मीडियावर भावनिक शब्दात आदर व्यक्त करत विशेष पोस्ट शेअर केलीये. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी आशा भोसले यांच्या जवळपास 8 दशकांच्या संगीत प्रवासाचा गौरव करत त्यांच्या अजरामर गाण्यांची आठवण करून दिली. चुरा लिया है जो तुमने दिल को, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, हृदयी प्रीत जागते यांसारख्या गीतांचा उल्लेख करत त्यांनी आशा भोसले यांच्या आवाजानं अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं सांगितलं. एकाच आवाजातून विविध भावभावना व्यक्त करण्याची त्यांची अद्वितीय कला आणि शब्दातील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची ताकद याबद्दलही खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक व्यक्त केले. विश्वातील आशाताई भोसले यांचं निधन झाल्याची वार्ता समजलेली आहे. शिवसेनेसोबत देखील त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील अनेक आठवणी आहेत. काय नेमक्या भावना आहेत? कधी लावणीचा ठसका तर कधी गझलेचा शांत असा स्वर. त्या केवळ गायिका नव्हत्या तर त्या भावना जपणाऱ्या शिल्पकार होत्या. पिया तू अब तो आजा या ठेक्यावर आजही पाय थरकतात. तर दम मारो दम म्हणत बंडखोरीचा एक जो स्वर असतो, त्याचबरोबर चुरा लिया है या गाण्यातून शांत असं प्रेमाचं स्वरूप, सर्व प्रकारच्या भावना आपल्या स्वरातून उतरवणाऱ्या आशाबाई, एक मराठी गायिकेने संपूर्ण विश्वाला भुलवून टाकलं. प्रत्येक तरुणाला आपल्या मनातील प्रेम असो, विद्रोह असेल, तो त्यांच्या स्वरातून जाणवत होता. तो आपला स्वर वाटत होता. अशा आशाताईंचं आज निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आठवणी आहेत का अजून काय? आशाताई भोसले ठाण्यामध्ये देखील आल्या होत्या आणि काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी आयोजनामध्ये, कार्यक्रम करण्यामध्ये सहभाग घेता आला. त्यांचे काही इव्हेंट्स करण्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा इव्हेंट्स करण्यामध्ये सहभागी घेता आला. एक खुल्या दिलाच्या आशाताई होत्या आणि त्या बिनधास्तपणे जगल्या. आपल्या भावनांना
त्यांनी बिनधास्तपणे मोकळ्या केल्या आणि त्यांचे स्वर आजही आणि कायम रसिकांच्या हृदयात राहणार आणि कायम ते स्वर या विश्वामध्ये गुंजणार.